क्राइम रिपोर्टर्स टीवी न्यूज में आपका एक बार फिर स्वागत है। इसमें पालघर जिले से चौंकाने वाली खबर आ गई है। जी हां, पालघर जिले के पूर्व सांसद राजेंद्र गावित ने एक बार दोबारा भाजपा का दामन थाम लिया है। आपको बता दें कि 2019 में सांसदीय चुनाव में राजेंद्र गावित ने भाजपा से शिवसेना का दामन थामा था और अब एक बार फिर उन्होंने शिवसेना को छोड़कर भाजपा का दामन थामा है। जहां पर मुंबई में एक प्रेस कॉन्फ्रेंस में उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने राजेंद्र गावित को भाजपा का मफलर पहनाकर उनका भाजपा में स्वागत किया है। आणि आता 2024 साली पालघर मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा ही जागा भारतीय जनता पक्षाला मिळाली आणि त्यावेळी डॉक्टर राजेंद्र गावित यांच्याशी आमची चर्चा झाली आणि पक्षाने असा निर्णय केला की डॉक्टर राजेंद्र गावित यांचा उपयोग हा महाराष्ट्रामध्ये आम्हाला अधिक आहे आणि टेक्निकली गावित साहेब हे शिवसेनेत असल्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा केली की मागच्या काळात आम्ही गावित साहेबांना तुम्हाला दिले होते, तर आता नवीन परिस्थितीमध्ये त्यांना पुन्हा आम्हाला भारतीय जनता पक्षात घ्यायचं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील त्याला संमती दिली, कारण जुना इतिहास त्यांना माहिती होता की त्या काळात आम्ही त्यांना शिवसेनेकडे दिलं होतं आणि म्हणून आज डॉक्टर गावितांचा पुनर्प्रवेश हा भारतीय जनता पक्षामध्ये होतोय।